मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय. आता त्याकडे बघितलं ना तर बैलगाडा क्षेत्रात वेगळा नंदी म्हणा लागेल. कारण शर्यत क्षेत्रात बैल पळवायचा म्हणले की ह्या बाबांच्या सारखीच जुनी लोक काय म्हणायची, बैल कसा पाहिजे, बैल रुबाबदार देखना किंवा मजबूत बांध्याचा. पण बैलाची जात बघितली, सगळ्या गोष्टी बघितल्या, त्याकडे बघितल्या तर एखाद्या बैलगाडी क्षेत्रातले नवीन जी मुलं आहेत ती किंवा आत्ताची पसंत करणार नाहीत त्याला. ती शर्यतीसाठी शेतीसाठी करतेली किंवा वळूसाठी पण ठेवतेली. पण त्यांना विचारूया बाबांना की ह्याला पसंत नक्की का केला आणि त्यावेळेस काय डोक्यात त्यांचं चाललेलं. बाबा, पहिल्यांदा तुमचा प्रेक्षकांना परिचय सांगा आणि बैलाचं नाव सांगा. माझं गाव कोरेगाव तालुक्यात चंचळी. हम्म. माझं नाव लक्ष्मण कोंडेव कदम. हम्म. मला पैलवान म्हणून ओळखते ती. हम्म. तर पहिल्यापासून जनावर माझ्याकडे आहे ती. हम्म. पण जर पैलवानच बनून जर पाहिजे असेल तर छातीला शरीरानं मजबूत असल्याशिवाय पैलवान नाही. म्हणजे लहान असतानाची वासरू मला गोड दिसलं, मग मी खरेदी केलं. पण आता काय बघितलेलं त्यात लहान असताना? कारण आता वासरू खरेदी करताना बघा की पल्ल्याचं वासरू किंवा देखणं किंवा जातीवंत कोसा खिल्लार किंवा धनगरी खिल्लार आपण चॉईस करतो. त्याच्याकडे जातगोत बघितली नाही मी. त्याचा रुबाब फक्त बघितला. सोडल्यानंतर त्याचा रुबाब, त्याचं चालणं, त्याचा हावभाव आणि ह्या गोष्टी मला पसंत पडल्या. आणि पसंत पडल्यानंतर मी घेतला. मी विचार केला की वाघ एका टाइमला परत म्हातारपणाला आपलं नाव करणार आहे. म्हणलं बोला किंमत. म्हणजे द्या 10,000 रुपये. म्हणलं दिलं. द्यायतलं वाहन बघून शनी आणि आलो घेऊन शनी. मग पोरासारखाच जपला त्याला आतापर्यंत. मग किती महिन्याचं असताना घेतलेलं ते? 5 महिन्याचं असताना घेतलं. 5 महिने पेत वासरू घेऊन आला. नंतर परत घरी आपल्या आल्यानंतर अंडी, दूध बीत पाजलं मला सांगतो सगळ्या गोष्टीनं. आणि हाय बी तसाच तो. आता तुम्ही बघा, आपण उभं राहिलोया. आता इथं किती कालवा करतेली पण तो घासत उभा राहिलाय. म्हणजे त्याच्याकडे गुण जे आहेत का नाही, सगळ्या गुणानं संपन्न असा आहे. सगळ्या गुणांना संपन्न आहे. आता शर्यत क्षेत्रात उतरवायचं ही कधी ठरवलं? शर्यत क्षेत्रात उतरायसाठीच घेतला. शर्यत क्षेत्रात उतरायसाठी घेतला. असा महाराष्ट्र केसरी दिमाकराव माझा काळूबाळू म्हणून गाडी पळत होती माझी 79 सालापासून आतापर्यंत. तर त्या काळूबाळून पुशेगावमध्ये 5 बाऱ्या पळून फायनल घेतलं. तेव्हा शिवून तो दिसायला सारखाच आहे म्हणून श्री म्हणलं. जवानीत असताना नाव केलं, पण म्हातारपणाला हे वाघ माझा नाव करील म्हणजे वासरू मला देऊन टाका. म्हणजे घेऊन जावं. त्या माणसाने मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, आज सुद्धा त्याला वेळी पाड, त्याला सुद्धा आनंद होईल. तर मग अशा उद्देशाने घेतला की त्या दिमाकरावच्या माघारी दिसाय तसाच आहे आणि माझं नाव करील असं माझं मन मला सांगितलं म्हणून मी घेऊन आलो त्याला. आता सुरुवातीला ज्यावेळेस मैदानात त्याला नेला, पहिल्या मैदानात, त्यावेळेस पैर वगैरे भेटलेला का? पहिल्या मैदानात घरचा माझा बैल होता सरदार म्हणून. जोपर्यंत त्याला शिकवीत नाही तोवर मी ती दिला नव्हता. मग घरच्या बैलाबरोबर त्याला शिकवून काढला. आणि हे शिकून झाल्यानंतर परिस्थितीच्या मानाने इतकी सांभाळायला जमणार नाही म्हणून त्या सरदारला दिला. आणि मग नंतर परत ह्याला पैर बघून शेणीनी मग चांगलं पैर गाठून शेणीनी मग उजेडात आला. पण पैर भेटले का, दिले का? कारण काय होते, आता बघितलं का तुम्ही, असा बैल बघितला तर सहसाची पैरा कोण देत नाही, देत नव्हती पैर. 10 बाऱ्या पाया पडून शिंत्याच्या. अरे काय असेल ते सगळं भरतो मी आपलं, पण मला बैल दे. अशा पद्धतीनं मग बैल मिळाले. अशा पद्धतीनं आता हे बैल घातला जोडीदारच आहे माझा. त्यांच्या संग बोलणं केलं एक बार आपली हानू. अरे गरीब माणसं आहे आपण. मग बैल पळतोय पण कुठं सुद्धा म्हणले का नाव आहे ना, म्हणलं काहीतरी अडचण. बरं म्हणले चला फौजीला फोन करा. मग फौजीने त्यांचं कॉन्टॅक्ट करून दिलं आणि मग आज दोन्ही बैल तुम्हाला सांगतो जोडली. जवळच आपल्या कोरेगावचाच बैल आहे ते. बैल देत नाही ती माणसं. आणि गरीबाला तुम्हाला सांगतो बैल देत नसल्यामुळे गरीब अडचणीत आहे. आज भरपूर बैल आहे ती पळणारी, पण गरीबाला कोणी देत नाही. आणि गरीबाला बैल देत नसल्यामुळे गरीबाला शोक आहे पण नाही चालत. पैसे वाचून तुम्हाला सांगतो किंवा सगळे माणूस की माणसा पैसे असतात आताच्या काळात नाही ठिकाणं. पैसा परमेश्वर झालेला आहे आणि त्यामुळं पैर मिळणार. पण एक मनानं ठरवलं नाही पैरा मिळला तरी फळातनं जरी फिरून आला तरी बाद झाला आपल्याला. नाही मिळाला तर चालतंय, पण फळातनं चक्कर मारणार पडू पाडू काय बी हो. माझी निष्ठा आहे, आमच्या घरदाराची निष्ठा आहे त्याच्यावर. घरदाराची निष्ठा आहे. कसं आहे माहितीये का, अपेक्षानं फळाच्या अपेक्षानं झाड लावायचं नाही.
ती पळी दिल्याशिवाय राहत नाही. हम्म. झाड लावायचं एवढं कर, हम्म. मग कष्ट केले पण आपण तुम्हाला सांगतो त्याचं फळ आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीनं ही झाड मी अपेक्षेने आणलं नव्हतं. उद्या काय होऊन द्या, पण माझ्या मनात भरला म्हणून त्याला घेऊन आलं मी. हा. आणि आता त्याकडे बघितलं ना, ते शरीरयष्टी वगैरे बघितली तर जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी आहेत. शरीरयष्टी लय मजबूत, मोठ्या मापाचा आणि मजबूत बांधा म्हणलं तरी चालेल. मजबूत आहे, मजबूत. फक्त शिंगानच गेलेला आहे. हम्म. पण शरीर मागं जर बघितलं सगळं, तर तुम्हाला सांगतो काय माहितीये का, त्याचं वर्णन करायचं म्हणजे हत्तीचं पिलूच आहे. शरीर बिरीर तुम्हाला सांगतो गोडवाणी आहे. त्याचं लहान असताना सुद्धा ते तसाच दिसत होता. आणि माझ्या मनात भरला, घेऊन आलो. आता आज सगळ्या महाराष्ट्रभर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. का झाला असलं व्हायरल? त्याचं पूर्वीचं पुण्य काहीतरी असलं पाहिजे. त्या बैलाचं सुद्धा काय माहितीये का, बकासूर आज महाराष्ट्र हिद्द केसरी. म्हणजे पूर्वीचं काहीतरी भगवंता त्याच्या पाठीमागं पुण्य असेल म्हणून शेत ते महाराष्ट्र केसरी. तसं ह्याच्या पाठीमागं सुद्धा कुठेतरी या भगवंताचं तुम्हाला सांगतो सात पुण्य असेल, म्हणून आज तुम्हाला सांगतो त्या महाराष्ट्राभर त्याचं व्हायरल मध्ये बघायला सगळ्याला मिळेल. कारण बकासूर पण गावठी बैल, आणि त्यानं बकासूरला एक उपमा दिली, गावठी बैलांचा देवदूत. देव आणि हा पण तशाच जातीतला. देव बकासूर देवच, आणि शिव बी त्याच जातीतला. तात्पर्य सांगायचं म्हणजे काय माहितीये का, आपण पहिलवान कोल्हापूरला ठेवतो. आपण गडगंच्या पार्टीचा पहिलवान कोल्हापूरला असलो, पण दगडात दोंड्यात उड्या खाणारा पहिलवान तुम्हाला सांगतो ते तुम्हाला सांगतो कवा कोणाला आठवत नाही. तशी आपली चटणी भाकरी होली, चटणी भाकरीला पहिलवान म्हणायचं. तर ह्या जी सगळ्या गोष्टी आहेत त्या परिस्थिती माणसाला तुम्हाला सांगतो आडी येते, नाही तर परमेश्वर परिस्थितीच्याच पकी नांदत असतो. बरोबर. परमेश्वर परिस्थिती ज्याची नाजूक आहे त्याच्याच घरी नांदत असतो. आता बाबा ज्यावेळेस त्याला मैदानात काढला त्यावेळेस काय लोक हसली पण असतील की बाबा हे आता काय गावठी बैल पाळणार आहे, किंवा त्याच्याकडे कलर बघितला, त्याचा वाण बघितला, किंवा त्याच्या काय काय बारीक गोष्टी बघितल्या. म्हणली की माणसं म्हणली की आता ते पूर्वीचा काळ गेला आणि म्हातारपणाला कुठनं आणलं ही म्हणले धरूनशीने आता हिशोब पळायचा होय. तर आपलं काय माहिती का, मी म्हणलं म्हणून या माणसं काय बी म्हणले तर म्हणले आपलं मोहर चालत राहायचं. हा, आणि तेच माणसाचं ऐकून शेणी पळू ना तर ना पळू, पण म्हणलं बैल जीवाच्या पाड्याला जपणार. उद्या काय बी होत्या, पण बैल बघायसारखा बाहेर काढला घरात, तर माणसाने बघितलं बसलं पाहिजे. अशी एक मनाची जित, आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो जपला. आणि आमच्या घरदार सगळं तुम्हाला सांगतो जपलेत आहे. जग आहे, जग काय बी म्हणाल, जगाकडे लक्ष दिलं की आपण संपलं. जगाकडे बघायचं नसतं. जग तुम्हाला सांगतो कसं आहे, नांदणारीला महान पळून जाणार म्हणणार नान, तसा प्रत्येक पेशात कुठल्याही पेशा असू दे, बाई गाड्याचा पेशा असू, कुस्ती असू द्या, राजकारण असू द्या, ज्या वेळेला तुम्हाला सांगतो कुठला तरी व्यक्ती बैल माणूस उमाटला जातो त्यावेळेला त्याच्यावर खुरबुडी केली जाते, त्याच्यावर खुरबुडी केली जाते. पण तुम्हाला सांगतो अण्णाबाळासारखं किती बी खुरबुडीचा हाडाचा कार्य करता, तसं हाडाचं कार्य करताना हाडापासून कार्य करायचं परमेश्वर साथ देत असतो. कुठलीही गोष्ट करताना जीवाच्या पड्याला करायची. काय फरक उद्या त्यातनं कुठलं साध्य होईल म्हणून करायचं नाही, करायचं एवढं खरं. आणि मित्रांनो, त्याला दिमाखरावला मानलं पाहिजे. का मानलं पाहिजे तर खरंच म्हणते ते का नाही, मुख्य प्राण्याला आपल्या मालकाची सगळ्यांची भाषा फॅमिलीतली कळते का, तर कळते. आज त्यांना लोक हसली ती, पण त्यानं ही महाराष्ट्राला दाखवून ठेवलं की मालकानं जी माझ्यावर प्रेम केलंय त्या प्रेमासाठी मी जीवाचं रान करून पळणार आहे. आणि त्यानं आज पळून दाखवले, महाराष्ट्रात तुमचं नाव पोहोचवलं. ते माकरावनं माझ्या म्हातारपणाला माझं नाव केलं. अंकन भरून त्याने इतका फळात आल्यानंतर इतका कालवा करतो की आज पण सगळ्याच्याच गळ्यात पडतोय. आम्ही सगळे उभं राहिलं ना बघताय, नाही तर लय कालवा करतो. जवळ माणूस टेकलाय कुत्र्या का धावणार, पण त्याला समजतंय सगळं की आज सगळी ही जमले ती आपल्यासाठी जमल्याच आहेत. आज आपण जी काय कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी जमले ती, मग आपण तुम्हाला सांगतो कशाला सगळ्याला बरं दाटा, म्हणून तुम्हाला सांगतो गळ्यात पडतो सगळ्याच्या. तर बघा, नाही तर तो कुत्र्यागत पडला असता, नाही ना, तसा जाणकारपणा त्याच्याकडे आहे. गबरे आता बाबा तुम्हाला एक मानलं पाहिजे, का माहिती आहे का, कारण हार हो द्या किंवा जीत हो द्या किंवा अपयश भेटू द्या, यश भेटू द्या, तुम्ही त्याला जीवाच्या पलीकडचं
प्रेम देताय त्याला जपताय. कारण काय होतं, जर बैल हारला तर बऱ्याच गोष्टी दुर्लक्ष करणे किंवा काय होणे, पण आज त्याकडे बघितलं ना तर कुठल्याही नजरेनं वाटत नाही की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असं. जीवापाड प्रेम हारला केलं. म्हणून शनी त्यानं जर समजा वैरण नाही खाली तर मी सारखा त्याच्या भोवताने फिरतो. हम्म. शी नको खाऊ, ती खा, ती नको ती खा. हम्म. एका टायमाला जर तसा जर प्रसंग गट काढला हम्म. किंवा चांगल्या पद्धतीनं पळला तर तो खुश असतो. हम्म. पण कुठेतरी अडचण झाली तर ती वैरण खात नाही. हम्म. दुसरी दिवसापर्यंत नुसताच नाचेल, खाणार नाही, काय नाही. मग मी सारखा त्याच्या भोवताने फिरतो. हम्म. अरे आज नाही उद्या हारजीत असते. हा मग तुम्हाला सांगतो काय मुहूर्त ताट घेऊन तोंडात घातलं तेवढ्या पुरता चगाळणार. आणि जेव्हा ते तुम्हाला सांगतो फडावर जाताना उड्या हाणायला लागणार. रात्री तो कोकर उड्या हाणीत होता. म्हणलं काय म्हणणं आहे उद्याच्याला दंड वाजवतोय गडी माझा. मग खुश तुम्हाला सांगतो का जाताना टेम्पोत भरताना असं 2 हाळ्या दिल्या. 2 हाळ्या दिल्या. मंडळी म्हणली तुम्ही उरकतच नाही असू दे. करता करविता परमेश्वर पाठीमागं असल्यानंतर सगळ्या गोष्टी साध्य होते त्या. हा साध्य गोष्टी फक्त भरवासा ठेवून चल. पण या सगळ्या गोष्टीत माझ्या मंडळीचं श्रेय मोठं आहे. आज बाय माणूस असून शेती माझ्या ह्या दिमाकरावर माझ्या मंडळीचा मोठा जीव आहे. रातून दिवसात मला सांगतो बैलाच्या भोवतानं सारखी जरी समजा बांगला शेतीत गेली तर तेवढ्या पुरतं त्याच्या पुरतं घेऊन येईल. म्हणजे सगळ्याचं प्रेम असावं लागतं तेव्हा घरात पैलवान होतो. आपण कोल्हापूरला जर पैलवान ठेवला तर एकाचं म्हणणं आहे आणि बाकीच्याचं म्हणणं नसेल तर ते पैलवान होऊ शकत नाही. सगळ्या घरदाराची आस्था त्याच्यावर पाहिजे. तेव्हा तुम्हाला सांगतो काय माहितीये का हरिश्चंद्र बिरसा, चंबा मुत्ताळ, लक्ष्मण वडार, आमचा मामा श्रेंग पैलवान बसाबाजी वाडीचं ही महाराष्ट्र केसरी झाली. पण त्यासाठी सगळ्याचं दुनियेचं बिन घराचं प्रेम त्याच्यावर असावं लागतं. हरिश्चंद्र आपला मारुती माने हा गावानं सांभाळला गरीबाचा पैलवान. पण गरिबानं सांभाळलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहितीये का वेळ वेस्ट करीत नाही. आपले जयश्री गडकर लग्न करायला तयार झाली तेव्हा त्यानं सांगितलं की गाव माझा बाप आहे आणि त्या गावानं मला सांभाळत आहे. तू मला सांभाळत जरी असली तर गावाच्या मर्जीने चालणार, माझ्याच्याने होणार नाही. तशी गावाची साथ पाहिजे, भावाची साथ पाहिजे, देवाची साथ पाहिजे, हे दोस्ताची जोडीदाराची साथ पाहिजे. आज दोस्ती आमची म्हणून आज ही जुळलं. दोस्ती नसती तर टिकून घेतलं नसतं. मी सुद्धा म्हणलं होतं बघू, हे म्हणलं बघू पुढं. पण म्हणून माणसं गाडीच्या पेशात माणसं जोडली जाते ती, पैलवान पेशात माणसं जोडली जाते ती. तांबड्या मातीत लोळणारा पैलवान एक दिल्लीचा आणि कलकत्त्याचा जरी असला 10 वर्षाने भेटला तरी तुम्हाला एकामेकाच्या गाड्यात पडणार. गाडी पेशातला 2 जोडीदार कधीही भेटला तर तो एकामेकाच्या गाड्यात पडणार. फक्त 2च पेशे असायत, पळसाला पाणी 3, एक परमेश्वर परमात्मा, एक पैलवान आणि एक गाडीचा पेशा. ही तुम्हाला सांगतो कधी कोणाला विसरत नाही ती. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ती साध्य करून घ्यायचं असेल तर आपण माणूस म्हणून जगला पाहिजे. आपण आता एक शेवटचाच प्रश्न विचारतो. त्याकडे बघितल्यानंतर काय मनाला काय वाटतं की बाबा दिमाकरावकडे बघितलंय आणि या गोष्टी आपण ज्यावेळेस आपल्या मुलाकडे बघत असतो किंवा आपल्या मालकीनबाईंच्याकडे बघत असतो किंवा मित्राकडे बघत असतो, पण आज त्याकडे बघितल्यावर डोक्यात काय विचार येतात की बाबा ज्यावेळेस त्याच्यावर नजर पडते त्यावेळेस ही गोष्ट जाणवते. त्याच्याकडे बघितल्यानंतर असं पब्लिक बघितलं सगळ्या गोष्टींना असं वाटतं की वाघ माझा दिसायला कसा जरी असला ना तरी थोडस मन करतं. दिसायला कसा जरी असला तरी काळा पाषाण जरी असलं तर दिस लागल्यावर फुटतं. तशी परमेश्वरला हाक देतो माझ्या वाघाला कोणाला दिस लागू नये. असे एक आस्था आहे तुम्हाला सांगतो. आणि त्या आस्थेने मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का नेहमी जनावरांसंग ह्याच ना सगळ्या जनावरांसंग त्या पद्धतीने वागतो. संध्याकाळी जरी आपल्याला तुम्हाला सांगतो कालवणाला तयार नसलं चालतंय. एखादं जनावर उपाशी असलं तर भलं चोरी करून आणून घाली पण त्याला उपाशी ठेवून नाही. मित्रांनो आपण बाबांना किंवा त्याला शुभेच्छा करूया त्याच्या शर्यत क्षेत्रातल्या पुढच्या प्रवासासाठी. कारण त्याचं भविष्य चांगलं दिसतंय, चांगल्या रीतीने तो पळतोय आणि आज नाव झालंय म्हणजे इथनं पुढे त्याचं कायमच नाव शर्यत क्षेत्रात राहणार आहे. धन्यवाद.